19 ऑगस्ट 2025 या दिवशी माननीय सुप्रीम कोर्टाच्या द्विसदस्यीय बेंचने जस्टिस बी.व्ही. नागरत्ना आणि जस्टिस आर. महादेवन यांनी NCPCRने म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स आणि NCW म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ वुमन यांनी दाखल केलेली स्पेशल लीव पिटिशन 10036/2022 ही लोकस्टँडीच्या बेसिसवरती रिजेक्ट केलेली आहे व निकाली काढलेली आहे। यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टानं असं मत मांडलेलं आहे की NCPCR आणि NCW यांना या अनुषंगाने या SLPच्या अनुसार लोकस्टँडी नाही आहे, म्हणजे या मुद्द्याला चॅलेंज करण्यासाठी किंवा हायकोर्टनं पास केलेली ऑर्डर चॅलेंज करण्यासाठीची लोकस्टँडी नाही आहे। या केसचा बेस काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत। मित्रांनो, माननीय पंजाब आणि हरियाणा हायकोर्टनं क्रिमिनल रिट पिटिशन नंबर 5744/2022 च्या अनुषंगाने 13 जून 2022ला एक ऑर्डर पास केलेली होती। ही जी क्रिमिनल रिट पिटिशन आहे ही क्रिमिनल रिट पिटिशन गुलामुद्दीन आणि इतर यांनी माननीय पंजाब आणि हरियाणा हायकोर्टसमोर दाखल केलेली होती। या रिट पिटिशनमध्ये असं कंटेस्ट करण्यात आलेलं आहे की 21 वर्षीय मुस्लिम तरुण आणि 16 वर्षीय मुस्लिम तरुणी यांनी विवाह केलेला आहे आणि यांनी विवाह केल्याच्या नंतर यांना इतर कुटुंबियांकडून किंवा जे प्रायव्हेट पार्टीज आहेत त्यांच्याकडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रोटेक्शन ऑर्डरसाठी त्यांनी माननीय हायकोर्टाच्या पुढे रिट पिटिशन दाखल केलेली होती। या रिट पिटिशनला ऐकल्यावरती माननीय हायकोर्टने काही ऑब्झर्वेशन आणि केस लॉज साईट केलेले आहेत जे यापूर्वी देखील प्रेसिडेंट सेट करणारे आहेत। या केस लॉजच्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टाने इथे असं म्हणलेलं आहे की मुस्लिम पर्सनल लॉच्या अनुषंगाने 16 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा म्हणजे ज्यांनी वयाची प्युबर्टी अटेंड केलेली आहे, ज्यांनी वयाचं पौगंडावस्था प्राप्त केलेली आहे, असं कपल मॅरिडसाठी व्हॅलिड आहे किंवा असं कपल आपसामध्ये विवाह करू शकतं, त्यामध्ये गैरकायदेशीर काहीही नाही आहे। ही ऑर्डर पास करत असताना हायकोर्टनं हे देखील ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे की हायकोर्टच्या समोर सध्या जो मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे तो मुद्दा मुस्लिम मॅरेज किंवा या मॅरेजची व्हॅलिडिटी हा नसून या मॅरेजमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या व्यक्तींची प्रोटेक्शन म्हणजेच आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या अनुसार राईट टू पर्सनल लाईफ अँड लिबर्टी, प्रोटेक्शन ऑफ लाईफ हा जो त्यांचा बेसिक फंडामेंटल राईट आहे तो प्रोटेक्ट करणं हा आहे। आणि म्हणूनच माननीय हायकोर्टनं 13 जून 2022 रोजी पंजाबचे पठाणकोटचे जे पोलीस सुपरिटेंडंट आहेत त्यांना मॅन्डामस ऑर्डर इश्यू केलेले आहेत आणि या विवाहामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या मुलाचं आणि 16 वर्षीय मुलीचं प्रोटेक्शन करण्याच्या संदर्भाने, त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये या संदर्भाने योग्य ती कायदेशीर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आलेले होते। या ऑर्डरला NCPCRने आणि NCWने स्पेशल लीव पिटिशन 10036/2022च्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं होतं। माननीय सुप्रीम कोर्टमध्ये ही स्पेशल लीव पिटिशन ॲडमिट देखील करून घेण्यात आलेली होती आणि ती मेरिटवरती ऐकण्यात आलेली आहे। मेरिटवरती ऐकल्याच्या नंतर माननीय सुप्रीम कोर्टने असं म्हणलेलं आहे की NCPCR आणि NCW यांचा जो उद्देश आहे किंवा मोटिव्ह आहे तो प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड आणि प्रोटेक्शन ऑफ वुमन म्हणजे प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑफ चाइल्ड आणि प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑफ वुमन हा असताना माननीय हायकोर्टने आर्टिकल 226च्या अंतर्गत प्रोटेक्शनच्या संदर्भाने पास केलेली जी ऑर्डर आहे ती व्हॅलिड आहे आणि अशी ऑर्डर चॅलेंज करण्यासाठी नक्की NCPCR आणि NCW यांची लोकस्टँडी काय आहे, म्हणजेच यांना ही ऑर्डर चॅलेंज करण्यासाठीची असणारी जी लोकस्टँडी आहे ती यांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे हायकोर्टनं दिलेली जी ऑर्डर आहे ती अपहेल्ड करण्यात आलेली आहे। यामध्ये क्लिअरली असं म्हणलेलं आहे हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये की हायकोर्टच्या समोर असणारा जो मुद्दा आहे तो व्हॅलिडिटी ऑफ द मॅरेज नसला किंवा व्हॅलिडिटी ऑफ द मॅरेज हा नसून प्रोटेक्शन ऑफ द पर्सन इन्व्हॉल्व्ड इन दॅट मॅरेज हा आहे आणि त्या अनुषंगाने हायकोर्टने 13 जून 2022ला ऑर्डर पास केलेली आहे। आता हे मीडियामध्ये सांगत असताना सुप्रीम कोर्टनं मुस्लिम पर्सनल लॉनुसार मायनर जी मुलगी आहे तिच्या विवाहाला कसं प्रोटेक्ट केलेलं आहे किंवा तो विवाह कसा व्हॅलिड आहे हे अधोरेखित केलेला आहे की काय अशा पद्धतीच्या न्यूज देण्यात आलेल्या आहेत। यासंबंधी
तुम्ही तुमचं लॉजिक वापरू शकता, तुम्ही तुमचा कन्सायन्स वापरू शकता की सुप्रीम कोर्टची ऑर्डर जी आहे ती नक्की काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक इतरांपर्यंत फॉरवर्ड करा. धन्यवाद.